अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे। मात्र मतदानानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे निकालापूर्वीच वातावरण चांगले तापले असून भाजपचे माजी आमदार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा दावा विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून केला जात आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, युवा स्वाभिमान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी पक्षीय व्हीपकडे दुर्लक्ष करून मतदान केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे मतमोजणीपूर्वीच राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे। मतदानानंतर अनेक नगरसेवकांनी अनौपचारिक चर्चेत प्रवीण पोटे यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याचा दावा केलाय। त्यामुळे अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात भाजपची बाजू मजबूत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान मतदान पार पडले। निवडणूक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार एकूण 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल 94.68% मतदान नोंदविले आहे। यामध्ये 225 पुरुष आणि 226 महिला मतदारांचा समावेश आहे। धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली आहे। अमरावती केंद्रावर 95 पैकी 84 मतदारांनी मतदान केले, तर तिवसा भातकुली केंद्रावर 38 पैकी 26 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। दर्यापूर केंद्रावरही 98.33% मतदानाची नोंद झाली आहे। निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली असली तरी मतदानानंतर सुरू झालेल्या क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले। आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून प्रवीण पोटे यांच्या विजयाचा दावा खरा ठरणार की निकालातून नवे राजकीय समीकरण समोर येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।